Huh. So today we are going to start the topic that is electrostatic potential and capacitance. Okay. Name of the topic is electrostatic potential and capacitance. किंवा याला काय म्हणू शकतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 2 असं म्हणू शकतो. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक्स पार्ट 2 और सेकंड. सो या लास्ट टॉपिक मध्ये आपण इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी याचा आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आता या टॉपिक मध्ये पोटेन्शियल आणि कॅपॅसिटन्स याचा पार्ट आपण स्टडी करणार आहे. ओके. आता सगळ्यात अगोदर इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय लक्षात घ्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ओके. तर लास्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे की कुठलाही चार्ज आपण जर कन्सिडर केला तर त्या चार्ज भोवती काय असणार आहे, देयर इज अ इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज भोवती इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मधल्या प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते. जसं इलेक्ट्रिक फील्ड मधल्या प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते, त्याच पद्धतीने आणखी एक फिजिकल क्वांटिटी इंट्रोड्यूस केलेली आहे, ती देखील त्या प्रत्येक पॉइंटला असते आणि दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके. सो याला आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. ओके. इट इज अ स्केलर क्वांटिटी विच गिव्स द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ सांगण्यासाठी काय करतो आपण, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बेसिकली वापरतो. पण तो आणखी एक क्वांटिटी आपण वापरू शकतो की जी देखील काय करू शकते, इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ दाखवू शकते. लक्षात घ्या. आणि ही स्केलर क्वांटिटी आहे. ओके. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. लक्षात घ्या. इट इज अ स्केलर क्वांटिटी which gives strength of electric field. Strength of electric field at a point. ओके. आता ही झाली एक डेफिनेशन की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचं फॉर्म्युला वगैरे मिळू शकत नाही. आता याची फॉर्म्युला बेस्ड डेफिनेशन ऍक्च्युअली काय की ज्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला मिळणार आहे. ओके. आणि ती डेफिनेशन आपल्याला कशी मिळणार लक्षात घ्या. म्हणजे या डेफिनेशन मधून एक्झॅक्टली इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय तुम्हाला लक्षात येईल. ओके. सपोज देर इज अ चार्ज क्यू. क्यू हा एक पॉइंट चार्ज आहे. या पॉइंट चार्ज भोवती काय असणार आहे, देर इज अ इलेक्ट्रिक फील्ड. आणि या इलेक्ट्रिक फील्ड मधला एक पॉइंट पी आपण कन्सिडर करतोय. ओके. दिस इज अ पॉइंट पी. सो दिस इज अ चार्ज फॉर एक्झाम्पल प्लस क्यू. प्लस क्यू या चार्ज भोवती काय असणार आहे, देर इज अ इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मधला पी पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. आता पी पॉइंटचं पोटेन्शियल म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आपल्याला काय करायचं आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. ओके. युनिट पॉझिटिव्ह चार्जला काय करायचं आहे, इन्फिनिटी पासून पी पॉइंट पर्यंत आणायचं आहे. युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी पासून पी पॉइंट पर्यंत आणायचं आहे. आता हे बघा, पॉझिटिव्ह चार्ज आणि युनिट पॉझिटिव्ह चार्ज यांच्यामध्ये काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. देयर इज अ रिपल्सिव्ह फोर्स. आणि त्याच्यामुळे तो स्वतःहून पी पॉइंट पर्यंत येणार नाही. आपल्याला काय करावं लागेल, फोर्स लावून त्याच्यावर फोर्स म्हणजे त्याला ढकलत काय करावं लागेल, पी पॉइंट पर्यंत आणावं लागणार आहे. ओके. आणि इथं मग फोर्स लावणार आहे आणि त्याचबरोबर काहीतरी वर्कडन होणार आहे. लक्षात घ्या. फोर्स लावणार आहे त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट होणार आहे आणि डिस्प्लेसमेंट आणि फोर्स आल्यामुळे काय होणार आहे, इथं वर्कडन होणार आहे. म्हणजे इन्फिनिटी पासून पी पॉइंट पर्यंत युनिट पॉझिटिव्ह चार्जला आणण्यासाठी काहीतरी वर्कडन होणार आहे. ठीक आहे. काहीतरी वर्क होणार आहे. आणि हे वर्क म्हणजेच काय असतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतं. ओके. सो त्याच्यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन काय आहे बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंट इज डिफाइंड ऍज electric potential at a point is defined as work done. It is work done to move unit
positive charge. It is work done to move unit positive charge from infinity to point P. Okay, that is called as electric potential at a point P. ओके, सो त्याच्यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे ते आपण फी या सिम्बॉलने डिनोट करतो आणि त्याच्यामुळे फॉर्म्युला काय येणार बघा, पोटेन्शियल इज नथिंग बट वर्क डन पर युनिट चार्ज, असा तो फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसरा एक चार्ज आपण क्यू नॉट घेतला आणि क्यू नॉट चार्जला काय केलं, इन्फिनिटी पासून इथपर्यंत आलं आणि वर्क डन काय झालं, डब्ल्यू झालं. आता क्यू नॉट चार्जला डब्ल्यू वर्क डन असेल तर युनिट चार्जला किती येणार, युनिट चार्जला वर्क डन काढण्यासाठी काय करावं लागेल, डब्ल्यू बाय क्यू नॉट करावं लागणार, बरोबर आहे ना. डब्ल्यू बाय क्यू नॉट किंवा डब्ल्यू बाय क्यू नॉट लिहूया. ओके, सो इन्फिनिटीला एक क्यू नॉट पॉझिटिव्ह चार्ज ठेवायचा, तो पी पॉइंट पर्यंत सरकवायचा. पी पॉइंट पर्यंत सरकवण्यासाठी काहीतरी वर्कडन होणार आहे. आता हे वर्कडन म्हणजे काय असणार आहे, क्यू नॉट चार्जला. पोटेन्शियल म्हणजे काय सांगितलंय, वर्कडन फॉर युनिट चार्ज. ओके, म्हणजे सपोज असं झालं की 5 कुलोमचा चार्ज इन्फिनिटी पासून पी पॉइंट पर्यंत आणण्यासाठी 10 जूल एवढं वर्कडन झालं, तर ते पी पॉइंटचं पोटेन्शियल किती, तर 5 कुलोमला काय होणार आहे, इथं 10 जूल वर्कडन येणार आहे. ओके, 5 कुलोम साठी 10 जूल. सो तर 1 कुलोम साठी किती, कसं काढणार, तर 10 जूल डिवायडेड बाय 5 कुलोम करावं लागेल, म्हणजे काय येणार आहे 2 व्होल्ट, हे त्याचं पोटेन्शियल येणार आहे. लक्षात येते का मी काय सांगतोय ते. हे बघा पुन्हा एकदा, एक इन्फिनिटीला चार्ज आहे सपोज 3 कुलोम आणि इन्फिनिटी पासून इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक पॉइंट पी आहे, त्या पॉइंट पर्यंत आणण्यासाठी वर्क डन सपोज 24 जूल झालं, 24 जूल एवढं वर्क डन झालं. तर पी पॉइंटचं पोटेन्शियल किती, तर पोटेन्शियल किती येणार बघा, वर्क डन किती झालंय 24 जूल आणि किती कुलोमला सरकवण्यासाठी, 3 कुलोमला सरकवण्यासाठी. ऍक्च्युअली पोटेन्शियल म्हणजे काय असतं, वर्क डन फॉर युनिट चार्ज, म्हणजे 1 कुलोम साठी लागणारं वर्क डन म्हणजे पोटेन्शियल असतं. 3 कुलोम साठी 24 जूल असेल, 1 कुलोम साठी किती असेल हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 24 डिवायडेड बाय 3 करावं लागणार. सो आन्सर येणार आहे 8 व्होल्ट इज द पोटेन्शियल. सो ही बेसिक डेफिनेशन आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलची. जसं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची आपण डेफिनेशन बघितलेली होती. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, इट इज द फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज होतं. फोर्स म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय होतं, एफ बाय क्यू नॉट होतं, लक्षात घ्या. इंटेन्सिटी म्हणजे एफ बाय क्यू नॉट होतं, तर त्याच्याऐवजी पोटेन्शियल म्हणजे काय आहे, डब्ल्यू बाय क्यू नॉट. हा दोघांच्या मध्ये बेसिक फरक आहे. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नथिंग बट फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज ऍट दॅट पॉइंट. ओके, सो पी पॉइंटची इंटेन्सिटी काढायची असेल तर काय करावं लागेल, पी पॉइंटला आपल्याला चार्ज क्यू नॉट ठेवावा लागेल. क्यू नॉट मध्ये फोर्स किती आहे ते काढावं लागेल आणि फोर्स डिवायडेड बाय क्यू नॉट म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार. तसं पी पॉइंटचं पोटेन्शियल काढायचं असेल तर काय करावं लागेल, इन्फिनिटी पासून क्यू नॉट चार्जला पी पॉइंट पर्यंत आणावं लागेल. इन्फिनिटी टू पी क्यू नॉट चार्जला आणावं लागेल आणि क्यू नॉट चार्जला आणल्यानंतर काहीतरी वर्क डन होणार आहे. दॅट वर्क डन डिवायडेड बाय क्यू नॉट म्हणजे काय येणार आहे, तुमचं पोटेन्शियल येणार आहे. ओके, सो देअरफॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज द वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आता work is a scalar and charge is also scalar and therefore this is a scalar quantity. Okay, so this is a scalar quantity. This is a scalar quantity. त्याचबरोबर याचं SI युनिट काय येणार बघा, SI युनिट इज डेफिनेशन नुसार काय होणार बघा, जूल पर कुलोम येणार आहे. वर्क डन पर युनिट चार्ज ना, जूल पर कुलोम, आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, व्होल्ट असं म्हटलेलं आहे. इट इज कॉल्ड ॲज व्होल्ट, जूल पर कुलोम किंवा व्होल्ट. आणि याचं डायमेन्शन काय येणार बघा, डायमेन्शन वर्क डनचं काय असतं, M1 L2 T-2 डिवायडेड बाय चार्जचं काय असणार आहे, A1 T1 असणार आहे.
and therefore m1 L2 t minus 3 a minus 1, m1 L2 t minus 3 a minus 1. This is the dimension. ओके. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ अर्थ विचारलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ अर्थ, त्याचा आन्सर काय घ्यायचं? 0. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ अर्थ इज 0. आणि अर्थला कुठलीही बॉडी जर जोडली तर काय होतं? द पोटेन्शियल ऑफ दॅट बॉडी ऑल्सो बिकम 0. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल, when positively charged body is connected to earth, when positively charged body is connected to earth, when positively charged body is connected to earth, काय होणार आहे? It become neutral. That body become neutral. म्हणजे काय होणार? इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे फ्लो होणार? कारण पॉझिटिव्हली चार्ज बॉडी म्हणजे डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे, इलेक्ट्रॉन नसणार आहेत त्या बॉडीमध्ये. आणि ती न्यूट्रल कधी होणार आहे? जर इलेक्ट्रॉन्स काय झाले, अर्थ कडून बॉडीकडे गेले तर. ओके, तर याचा मिनिंग काय होतो? इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम earth to the body. Okay, and when negatively charged body is connected to earth, when negatively charged body is connected to earth, it become neutral. Okay, so in this case, या केस मध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम बॉडी टू दी अर्थ. कारण बॉडी निगेटिव्हली चार्ज म्हणजे निगेटिव्हली चार्ज का असते? एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन असतं. आणि न्यूट्रल होण्यासाठी काय करावं लागेल? ते एक्सेस इलेक्ट्रॉन अर्थला जावे लागतील. ओके, so in this case, electron moves from body to earth. तर ही झाली कन्सेप्ट इलेक्ट्रिक पोटेन्शियलची. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, अनेक वेळा आपण पीडी म्हणतोय, लक्षात घ्या. पोटेन्शियल डिफरन्स म्हणतोय, तर त्याची कन्सेप्ट एक्झॅक्टली काय लक्षात घ्या. ओके, पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय लक्षात घ्या. सपोज वन्स अगेन देर इज अ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, म्हणजे या स्पेस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, आणि इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं की प्रत्येक पॉइंटला काय असणार आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पण असणार आहे आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण असणार आहे. आणि या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सपोज 2 पॉइंट ए आणि बी आहेत. ओके, देर आर 2 पॉइंट्स ए अँड बी. आता
ए आणि बी ला काहीतरी पोटेन्शियल असणार आहे. तर या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एक्झॅक्टली काय? तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे लक्षात घ्या, बी पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत युनिट पॉझिटिव्ह चार्जला सरकवण्यासाठी होणारं वर्क डन म्हणजे काय असणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. फक्त पोटेन्शियल म्हणजे काय म्हटलं होतं? इट इज वर्क डन टू मूव्ह युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. फक्त पोटेन्शियलची डेफिनेशन काय आहे? वर्क डन टू मूव्ह युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. वर्क डन टू मूव्ह युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट, याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणायचं. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? तर वर्क डन टू मूव्ह युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम फर्स्ट पॉइंट टू द सेकंड पॉइंट, that is called as potential difference between the two points. ओके, सो लक्षात घ्या, फक्त पोटेन्शियल म्हणजे काय असतं? वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट, त्याला आपण फी ए बी असं आपण म्हणू शकतो, किंवा पीडी पोटेन्शियल डिफरन्स म्हणू शकतो. वर्क डन टू मूव्ह फ्रॉम ए टू बी किंवा बी टू ए पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. Okay, that is the potential difference. सो थोडक्यात पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन काय येणार आहे? पीडी दॅट इज फी इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. पुन्हा एकदा तीच डेफिनेशन लक्षात ठेवू शकताय. पोटेन्शियल असू दे नाहीतर पोटेन्शियल डिफरन्स असू दे, दोन्हीचा फॉर्म्युला काय येणार आहे? वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. फक्त पोटेन्शियल असेल तर ते कुठलं वर्क डन असतं? इन्फिनिटी पासून त्या पॉइंट पर्यंत. आणि पीडी असेल तर वर्क डन कुठलं असतं? फर्स्ट पॉइंट टू सेकंड पॉइंट पर्यंतचं वर्क डन असणार आहे. दॅट इज द बेसिक डिफरन्स. याच्यावरचं एक सिंपल एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे, सपोज देर आर टू पॉइंट्स पी अँड क्यू, आणि पी पासून क्यू पर्यंत 4 कुलॉम चार्ज मूव्ह करण्यासाठी 64 जूल एवढं वर्क डन होत आहे. पी पॉइंटला 4 कुलॉम चार्ज होता, पी पॉइंट पासून क्यू पॉइंट पर्यंत 4 कुलॉम चार्जला नेण्यासाठी काय झालं? 64 जूल एवढं वर्क डन झालं. तर पी आणि क्यू मधला पीडी किती असेल? पी आणि क्यू मधला पोटेन्शियल डिफरन्स किती असेल? तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन म्हणजे पी क्यू दॅट इज फी पी क्यू इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. सो वर्क डन किती झालं इथं? 64. चार्ज किती आहे? 4. सो आन्सर येणार आहे 16 व्होल्ट इज द आन्सर. आन्सर काय येणार आहे? 16 व्होल्ट. व्होल्ट इज द आन्सर. किंवा पुन्हा एकदा, कॅल्क्युलेट वर्क डन टू मूव्ह चार्ज, calculate work done to move charge of 5 coulomb through potential difference of 100 volt. 100 व्होल्टच्या पीडी मधून 5 कुलॉम चार्जला आपल्याला सरकवायचं, तर किती वर्क डन लागेल? कसं फाइंड आउट करणार? लक्षात घ्या, पीडी म्हणजे काय असतं? वर्क डन पर युनिट चार्ज. सो वर्क डन म्हणजे काय असणार आहे? पोटेन्शियल इंटू चार्ज. पोटेन्शियल किती आहे? 100 व्होल्ट आहे. चार्ज किती आहे? 5 कुलॉम आहे. तर वर्क डन काय होणार आहे? 500 जूल एवढं वर्क डन. ओके, किंवा आणखी एक क्वेश्चन. आणखी एक क्वेश्चन काय असणार आहे? कॅल्क्युलेट
work done to move electron through a PD potential difference of 50 volt. 50 व्होल्टच्या पीडी मधून इलेक्ट्रॉनला सरकवलं तर किती वर्क डन होणार आहे. ओके, तर आता बघा वर्क डन म्हणजे काय असतं, फीक्यू. हे बघा, जसं आपण फोर्स म्हणजे इक्यू म्हटलं होतं, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो इक्यू, तसा वर्क डनचा फॉर्म्युला काय असणार आहे, फीक्यू हा फॉर्म्युला असणार आहे. सो वर्क डन पोटेन्शियल किती आहे 50 व्होल्ट आणि चार्ज किती, इलेक्ट्रॉनचा चार्ज 1.6 into 10⁻⁻19 and therefore वर्क डन किती होणार आहे 80 into 10⁻⁻19 जूल. आता इथे एक महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला बघायला मिळेल फॉर इलेक्ट्रॉनच्या बाबतीत. आणि ती इंटरेस्टिंग गोष्ट काय लक्षात घ्या, हे वर्क डन जूल मध्ये आहे, हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काढूया. जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कसं कन्वर्जन करायचं कोण सांगेल. divided by 1.10 into -19. ओके, सो डिवायडेड बाय 1.6 into 10⁻⁻19 हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये तुमचा आन्सर येणार. जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्जन करण्यासाठी 1.6 into 10⁻⁻19 ने डिवाइड करा. सो आन्सर येणार आहे 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे बघा, म्हणजे इलेक्ट्रॉनला जर 50 व्होल्ट मधून सरकवला तर वर्क डन होते 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे डायरेक्ट फक्त काय करायचं, युनिट चेंज करायचं, व्हॅल्यू ऍज इट इजच येते. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे एक शॉर्टकट लक्षात ठेवा. ओके, हे बघा मी असं सांगितलं की 100 व्होल्ट मधून इलेक्ट्रॉनला सरकवला तर किती वर्क डन होणार. डायरेक्ट आन्सर सांगता आलं पाहिजे तुम्हाला. आता 100 इलेक्ट्रॉन 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, सो कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा आन्सर येणार 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता इलेक्ट्रॉन ऐवजी प्रोटॉन घेतला सपोज, कॅल्क्युलेट वर्क डन टू मूव्ह प्रोटॉन थ्रू 50 व्होल्ट, काय आन्सर येईल. इलेक्ट्रॉन ऐवजी सेमच आहे ना. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन साठी हा एक शॉर्टकट लक्षात ठेवायचा की जेवढ्या पीडी मधून आपण सरकवणार तेवढंच इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काय होते वर्क डन होते. कुणासाठी, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन साठी. ओके, सपोज तुम्हाला आता असं सांगितलं, याच्यावरून दुसरा क्वेश्चन विचारतो, इकडे लक्ष द्या. So this is a positively charged plate and this is a negatively charged plate. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज प्लेट मध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या डायरेक्शन हे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. ठीक आहे, या दोन प्लेट मध्ये सपोज असं सांगितलं की पोटेन्शियल डिफरन्स आहे, दोन प्लेट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे 50 व्होल्टचा. 50 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स दोन प्लेटच्या मध्ये आहे, ए आणि बी च्या मध्ये. एक इलेक्ट्रॉन प्लेट बी जवळ ठेवलाय आणि सोडून दिला. ओके, तर बी प्लेट पासून ए प्लेटला येईपर्यंत वर्क डन किती होणार. इलेक्ट्रॉन बी प्लेट जवळ ठेवलाय. आता इलेक्ट्रॉन आणि बी प्लेट मध्ये काय असणार, रिपल्शन असणार. इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह प्लेट मध्ये काय असणार, अट्रॅक्शन. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन बी प्लेट जवळ ठेवला तर काय होणार आहे, बी कडून ए कडे सरकायला चालू होणार. तर ज्यावेळी इलेक्ट्रॉन बी पासून ए पर्यंत येईल त्यावेळी वर्क डन किती होणार आहे. हे बघा, इलेक्ट्रॉन किती पीडी मधून सरकवा लागतोय आपण, 50 व्होल्ट मधून सरकवा लागलोय ना. ए आणि बी मधला पीडी
50 व्होल्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इलेक्ट्रॉन इज मूव्ड थ्रू और सर्क्युलेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 50 व्होल्ट, असा त्याचा मिनिंग आहे. 50 व्होल्ट मधून सरकवायचं म्हणजे काय, एका प्लेट पासून दुसऱ्या प्लेट पर्यंत न्यायचं आहे. हे ज्या दोन प्लेट मधला पोटेन्शियल डिफरन्स काय असेल, 50 व्होल्ट असणार. शॉर्टकट काय सांगितलं डायरेक्टली, 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं वर्क डन होणार. ओके, 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं वर्क डन होणार आहे. ठीक आहे. आणि सपोज इथं एक प्रोटॉन ठेवला पॉझिटिव्ह प्लेट जवळ आणि सोडून दिला, ए पासून बी पर्यंत जाईपर्यंत वर्क डन किती होणार? एवढंच येणार ना, 50 इलेक्ट्रॉन व्होल्टच येणार आहे. परत आता असा विचारला की प्रोटॉन इज इनिशियली ऍट द रेस्ट नियर प्लेट ए प्लेट जवळ प्रोटॉन काय आहे, रेस्ट मध्ये आहे आणि सोडून दिला, तर बी प्लेटला पोचेपर्यंत, कारण त्याच्यावर कंटिन्युअसली फोर्स ऍक्ट होणार ना, पॉझिटिव्ह त्याला रिपेल करणार, निगेटिव्ह अट्रॅक्ट करणार, त्याच्यामुळे त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार. आणि त्या तो प्रोटॉन ज्यावेळी ए प्लेट पासून बी प्लेटला पोहोचलेला असेल त्यावेळी त्याच्यामध्ये किती कायनेटिक एनर्जी निर्माण झालेली असेल, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे तो, किती कायनेटिक एनर्जी निर्माण झालेली असेल. तर याच्यासाठी वर्क एनर्जी थेरम आपण वापरूया. वर्क डन इज इक्वल टू काय असतं, चेंज इन कायनेटिक एनर्जी. हे आपण बघितलंय, स्टडी केलंय. नेहमी वर्क डन कशामध्ये कन्वर्ट होतं, चेंज इन कायनेटिक एनर्जी मध्ये. ओके, सो वर्क डन किती होणार, प्रोटॉन ज्यावेळी ए पासून बी पर्यंत येणार त्यावेळी वर्क डन किती होणार आहे, 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट होणार आहे. इनिशियल कायनेटिक एनर्जी किती आहे, 0. फायनल कायनेटिक एनर्जी ke2 मायनस ke1 म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी ना. ke2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ke1 0 आहे, म्हणजे काय होणार आहे, ke2 येणार आहे 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे बघा कशा व्हॅल्यू या लागल्यात. म्हणजे ज्यावेळी 50 व्होल्ट मधून प्रोटॉनला आपण सोडून देणार त्यावेळी ए प्लेट पासून बी प्लेट पर्यंत पोहोचेपर्यंत बरोबर त्याला 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी कायनेटिक एनर्जी निर्माण झालेली असणार आहे. काय सांगतोय लक्षात येते का, ज्यावेळी प्रोटॉनला प्लेट ए पासून प्लेट बी पर्यंत सोडलेला असेल त्यावेळी बी प्लेटला पोहोचल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी बघितली तर जेवढं वर्कडन झालेलं असणार तेवढीच एक्झॅक्टली कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये निर्माण झालेली असणार आहे. आणि ती कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट असणार आहे. लक्षात आलं. तसं इलेक्ट्रॉनला बी प्लेट पासून सोडून दिलं तर ए प्लेटला पोहोचेपर्यंत किती कायनेटिक एनर्जी निर्माण झालेली असणार आहे, 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला लक्षात आलेली असेल की एका इलेक्ट्रॉनला 100 व्होल्ट मधून मूव्ह केला तर वर्कडन किती होणार, 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि त्याची इनिशियल कायनेटिक एनर्जी 0 असेल तर फायनल कायनेटिक एनर्जी किती होणार, 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे जेवढं वर्कडन होतंय तेवढंच चेंज इन कायनेटिक एनर्जी येते. ओके, 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता सेशन एंड होणार आहे त्याच्यामुळे परत रिजॉईन करा.